कधी कधी जेव्हा मित्र बसतात म्हणजे गप्पा मारायला, त्यावेळे मी आता तेच बसतात म्हटलं, मी जरा असं केलं. गप्पा मारायला मित्र बसल्यावर पुलंच्या वाक्यांमधली काही टाकता येतात. म्हणजे एखादा अंतू बर्वामधलं टाकता येतो किंवा सखाराम गटणीमधलं टाकता येतं. असंच तुमच्या नाटकांबद्दल पण आमचं अनेकदा होतं. म्हणजे उदाहरणार्थ हाय काय आणि नाय काय किंवा स्वावलांबून वगैरे असं काहीतरी टाकायला तुमची संधी मिळते. तर ही जी याच्यावरची पकड जी तुम्ही म्हणालात मग, ही संहितेवरची पकड तुम्हाला आधी कळलेलं असतं की हे ॲक्च्युली असं होणार पुढे? नाही नाही, ते प्रयोगानुसारच. आता हाय काय नाही काय तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. 99व्या प्रयोगाला सापडलेले ॲडिशन आहे ही. हाय काय नाही की ही 99-100व्या प्रयोगाला सापडलेली ॲडिशन आहे. आणि ही का सापडली? कारण मी त्या ठिकाणी विसरलो होतो. ते विसरलोच्या रिप्लेसमेंटला हाय काय नाही काय आलं आणि ते हिट झालं. पण त्यानंतर वसंत सबनीस त्या नाटकाचे लेखक होते. त्यांना कोणीतरी सांगितलं की दामलेंनी ते हाय काय नाही काय बघा, जरा जाऊन बघा. एकदा दिनाच्या प्रयोगाला मागच्या अगदी शेवटी जाऊन बसले. नाटक संपल्यानंतर आत आले. ते म्हणाले की हाय काय नाही काय छान आहे, पण ती जिलबी आहे, त्यामुळे ती जपूनच खा. मिळतात लाफ्टर म्हणून तू हाणतोयस तसं नको करूस. म्हणजे जेव्हा तू 5व्या 6व्यांदा म्हणशील, म्हणायच्या आधी तू हात वर केला की लोकांनी म्हणायला पाहिजे हाय काय नाही काय, इतकं ते ठसठशीत आहे. सो मुद्दा असा आहे की प्रत्येक टप्प्यावर मला छान माणसं भेटत गेली, ज्यांनी मला सांभाळलं आणि सांगितलं काय करायचं नाही. काय करायचं नाही हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. मग उरतं ते काय करायचं. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला गुरुची गरज असते. म्हणजे आता कुठल्याही